अक्षय, अरे मगाशी जरा प्रॉब्लेम झाला. डोंट वरी, आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अमृता येईल तिथे, ती सगळं सांगेल तुला. जा अमृता, पनवेल स्टेशनवर अक्षय तुझी वाट बघतोय. अमृता, डोंट वरी, यू कॅन प्रोसीड. तो तुला नाही तर त्याच्या कल्पनेतल्या अमृताला बोलवतोय. अमृता, अमृता तू किचन मध्ये काय करतेस तू? ये ना लवकर बाहेर. अमृता, तू किचन मध्ये काय करत असतेस? कधीतरी मला वेळ देत जा. सगळा वेळ तू किचन मध्ये आणि आपल्या बाळाला. माझं काय? हे बघ, हे असं असतं तुझं. मी तुझ्या जवळ यायला गेलो की लगेच हात. बरं ठीक आहे, हे बघ, आज आपण पत्ते खेळूया. नको, पत्ते नको, अंताक्षरी. आज चांगलाच मूड दिसतोय. अगं पण अंताक्षरी चुकलंय. गाण्याच्या आवाजाने उठलं तर? बर ठीक आहे, खेळूया अंताक्षरी. आज खेळूयात आपण. पहिलं मग गाणं तू म्हण. मी म्हणायचं पहिलं गाणं. ठीक आहे, तुझ्यासाठी. येत आहेत 2च ओळी, पण फक्त तुझ्यासाठी. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. कसं वाटलं? छान ना? आता तू म्हणायचंस माझ्यासाठी. डॉक्टर, शौनक बरा होईल ना? बरा होईल, पण थोडा वेळ लागेल. कारण हे काल्पनिक विश्व त्याच्या मनावर ठामपणे रुजल्यानंतर त्याची केस माझ्याकडे आली. मी जिवंत नाही सोडणार. सिस्टर, कसा शांत राहू? बघा ना, नराधमाने हिची काय अवस्था केली. आणि तुम्ही म्हणताय शांत राहा. कसा शांत राहू मी? साहेबांची शंका खरी आहे तर हा नाटकच करतोय. याच्यावर लक्ष ठेवायलाच पाहिजे. जान्हवी शिंदे कुठे ऍडमिट आहे? पहिला मालावर. हॅलो सिस्टर, जान्हवी शिंदे 103. जान्हवी? पल्लवी, बघ ना जान्हवीची काय अवस्था झाली. जान्हवीच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर मी नाही जगू शकणार ग. सुबोध, असं काही बोलू नकोस. काही होणार नाहीये जान्हवीला. देव आहे जगात, तो अन्याय नाही होऊ देणार. सोबत पण हे सगळं झालं कसं? अगं, आम्ही अवधूत नगरच्या शिवालयाजवळ म्हणजे नेहमीच्या ठिकाणी भेटायचं ठरलं होतं. मला पोचायला फक्त 10 मिनिटं उशीर झाला आणि तेवढ्यात
हे सगळं घडलं. पल्लवी, डॉक्टर आणि नर्स म्हणतात की हिच्या जीवाचा धोका अजून टळलेला नाहीये. टळेल, नक्की टळेल. यमदूत हिच्याजवळ फिरकूही शकणार नाही. आपली देवावरची अढळ श्रद्धा काही होऊ देणार नाही जान्हवीला. खरंच असं होईल पल्लवी? हो, होईल. तू नको काळजी करूस. अस्मिता मॅडम कुठे आहेत? मी आलेच त्यांना भेटू. ओके. अस्मिता मॅडम, अस्मिता मॅडम, मी पल्लवी, जान्हवीची मैत्रीण. मॅडम, पल्लवी शांत हो. तू तू बस, आधी बस. ये इथे बस. शांत. सुबोध खूप हळव्यापणाचा आहे. त्याच्यासमोर रडले असते तर तो कोसळलाच असता, खचला असता तो. म्हणून नाही रडले त्याच्यासमोर. पण आता नाही सावरू शकत स्वतःला. शांत हो पल्लवी. जान्हवी लवकर बरी हो. मॅडम, तुम्ही देवासारखे आलात. जान्हवी तुमच्या नात्याची नाही, तुमच्या ओळखीची नाही, तरी तुम्ही गाडी थांबवली, तिला ऍडमिट केलं. तुमच्यामुळेच जीव वाचलाय तिचा. तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाहीये मला मॅडम. अगं, आभार कसले मानतेस? आणि इतर कुठलंही नातं नसलं तरी माणुसकीचे नातं तरी आहेच ना आपल्यामध्ये. पण त्या हल्लेखोराची माणुसकी कुठे गेली होती? का केलं असेल त्याने जान्हवी सोबत हे? तिचं कधीच कोणाशी भांडण नाही, कधीच कोणाशी वैर नाही. का केलं त्याने हे? हॅलो. हा, जैन साहेब. हो हो, रात्रभर मी इथंच थांबेन. तुम्ही इथली काळजी करू नका. होय. मॅडम, आम्ही बऱ्याच जणांची चौकशी केली. त्या हवालदार साहेबांनी पण चौकशी केली, पण त्यानं कोट घातला होता आणि दाढी मिशा होत्या. याच्या परीस काही कळालं नाही. अचानक हल्ला झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला होता. त्या गडबडीत कोणालाच त्या गुन्हेगाराचा चेहरा नाही बघता आला. तेही स्वाभाविकच आहे ना. म्हणजे अशा वेळी माणूस आधी स्वतःचा जीव वाचवतो, मग दुसऱ्यांचा. हा, पण त्यातल्या त्यात एक सुदैवाची गोष्ट म्हणजे जिथे गुन्हा घडला तिथे CCTV कॅमेरा होता. त्यामुळे त्या कॅमेऱ्यात सगळं रेकॉर्ड झालं. मी पोलीस स्टेशनला तुमचं नाव सांगितलं आणि ते फुटेज मिळवण्यासाठी रिक्वेस्ट केली. बघूया, ते पाठवतील आपल्याला. म्हणाली तुझा काय रिपोर्ट? मॅडम, पल्लवी आणि जान्हवी ज्या सोसायटीत राहतात तिथे आणि आजूबाजूला मी चौकशी केली. हेच ते दोघं होते का ज्यांनी जान्हवीवरती हल्ला केला? साहेब, साहेब खरं सांगतो साहेब. साहेब, मी त्या मारेकऱ्यांमध्ये सामील नव्हतो साहेब. जान्हवी, काय होतंय? जान्हवी, जान्हवी, हे बघ पल्लवी आली आहे. जान्हवीने पल्लवीला बोलावलं. मला असं वाटतंय की जान्हवीला पल्लवीशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. हो, पण मग ते सुबोधला का नाही सांगितलं तिने? पल्लवीला का बोला?